नमस्कार, मी बबलू मारवाडे आणि आपण पाहतात महाराष्ट्र केसरी न्यूज। आज 21 डिसेंबर 2025 असून गोंदिया नगर परिषद निवडणूक निमित्ताने मतमोजणी सुरू झाली असून प्रभागनिहाय निकाल काही ठिकाणी स्पष्ट झाले आहेत। सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार गोंदिया जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची मतमोजणी आज सकाळपासून सुरू झाली आहे। 2 डिसेंबर आणि 20 डिसेंबर रोजी पार पडलेल्या गोंदिया नगर परिषदच्या निवडणुकांची मतमोजणी आज सकाळी 10 वाजेपासून तालुका मुख्यालयातील शासकीय तंत्रनिकेतन येथे सुरू झाली आहे। मतमोजणीच्या विविध फेऱ्यानंतर प्रभागनिहाय निकाल स्पष्ट होत असून अंतिम निकाल जाहीर होणे अद्याप बाकी आहे। गोंदिया नगर परिषदेत 22 प्रभागातील 44 नगरसेवक आणि एका नगर अध्यक्षासाठी मतदान घेण्यात आले होते। या निवडणुकीत महाविकास आघाडी आणि महायुतीने स्वतंत्रपणे निवडणूक लढवली आहे। सोबत नगराध्यक्ष पदाची मतमोजणीत पोस्टल बॅलेट व सुरुवातीच्या फेऱ्यानुसार काँग्रेसचे उमेदवार सचिन शेंडे हे आघाडीवर असून भाजपचे उमेदवार कशिश जायस्वाल हे पिछाडीवर आहेत। मात्र नगराध्यक्ष पदाचा अंतिम निकाल जाहीर झालेला नाही। दरम्यान नगरसेवक पदाच्या निवडणुकीत काही प्रभागांचे निकाल स्पष्ट झाले असून काही उमेदवार विजयी ठरले आहेत। प्रभाग क्रमांक 1 मध्ये अमर रंगारी आहेत काँग्रेसचे, तर ज्योती फुंडे आहेत काँग्रेसच्या। सोबतच प्रभाग क्रमांक 2 येथे नीती विनोद रॉय राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट, तसेच चंद्रकुमार चुटे काँग्रेसचे आहेत। प्रभाग क्रमांक 3 येथे संगीता देशमुख भारतीय जनता पार्टीचे आहेत, तसेच कैलाश यादव भारतीय जनता पार्टीचे आहेत। प्रभाग क्रमांक 4 येथे मैथुला बिशेन भारतीय जनता पार्टीचे आहेत, तर राज शुक्ला राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे आहेत। प्रभाग क्रमांक 5 मध्ये शिशिर बिसेन भारतीय जनता पक्षाचे आहेत, तर सीमा बेबी अग्रवाल भारतीय जनता पार्टीचे आहेत। प्रभाग क्रमांक 6 मध्ये अजय यादव भारतीय जनता पक्षाचे आहेत, सरिता संजू कुलकर्णी भारतीय जनता पार्टी अशी नावे असून मतमोजणी सुरू असून उर्वरित प्रभागांची तसेच नगराध्यक्ष पदाचा अंतिम निकाल जाहीर होणे आता बाकी आहे। बहुमत कुठल्या पक्षाला मिळते हे पाहण्यासारखे असेल। आम्ही आमच्याकडे जी विश्वासार्ह सूत्रांनी जी माहिती दिलेली आहे ती माहिती आपल्या समोर मांडत आहोत। यात काही तफावत देखील होऊ शकते। पुढे काय होते हे लवकरच आम्ही दाखवणार आहोत। नगर पंचायत आणि नगर परिषदच्या निवडणुकांमध्ये गोंदिया जिल्ह्यातील नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे। आता पुढे पाहण्यासारखे असेल की विजय कुठल्या पक्षाला मिळते। पाहता महाराष्ट्र केसरी न्यूज। नियमित समाचार अपडेट के लिए महाराष्ट्र केसरी न्यूज के सभी सोशल मीडिया अकाउंट को फॉलो करें।